वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। आज आपण ब्लाउजला हुक लूक पट्टी कशी लावायची तर ते बघणार आहोत आणि गळापट्टी। बऱ्याचदा हुक लूक पट्टी कुठल्या साइडने असते, कुठली आतमध्ये घ्यायची, कुठली एक्स्ट्राची घ्यायची हे समजत नाही, फार कन्फ्युजन होतं। किती इंचाच्या पट्ट्या कट करायच्या हे देखील कळत नाही। त्यामुळे काय होतं की ब्लाउज घातल्यानंतर हुक लूक पट्टीमध्ये खूप गॅप राहतो, ते असं खेचलं जातं, आपल्याला व्यवस्थित प्रॉपर असा बसत नाही। सो त्यासाठी कुठल्या पद्धतीने कटिंग करावी, हुक लूक पट्टी लावावी तर हे बघणार आहोत। आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा गळापट्टी प्रॉपर न लागल्यामुळे गळ्याचा गोलाकार शेप जो असतो ना तर तो चेंज होतो, म्हणजे होतो। बऱ्याचशा कमेंट्स असतात की कटोरी ब्लाउजचा गळा गोल का येत नाही, तर ते सुद्धा आज आपण कव्हर करणार आहोत। म्हणजे हुक लूक पट्टी आणि गळापट्टी प्रॉपर कशी लावायची फिनिशिंग सहित। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जे काही आपलं गळा असतो तर तो गोलाकारच यायला पाहिजे, त्यासाठी कुठल्याच टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करायच्या। तर हे संपूर्ण आज आपण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून सहजच स्टिच करता येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला कटिंग स्टिचिंग सहजच करता येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की एवढा पार्ट आपला संपूर्ण इथे स्टिच करून झालेला आहे। तर बघा मग कटोरीचा टक्स, क्रॉस पट्टी, साइड पार्ट हे सगळं कसं जोडायचं तर हे या आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे। आता आपल्याला इथे लावायची आहे हुक लूक पट्टी। तर एका साइडला हुक पट्टी, दुसऱ्या साइडला लूप पट्टी असते। आता पुढे तुम्हाला कळेलच की कुठल्या साइडला हुक पट्टी आहे आणि कुठल्या साइडला लूप पट्टी आपल्याला लावायची आहे। त्याचबरोबर किती इंचाची घ्यायची हेही सांगणार आहे आणि आपण इथे गळापट्टी सुद्धा आता लावणार आहोत। तर बघा मग सगळ्यात आधी हुक पट्टीसाठी आपण इथे पट्टी कट करून घेऊयात। तर ब्लाउज पीस कट केल्यानंतर अस्तरचा किंवा ब्लाउजचा जो कपडा उरलेला असेल त्यामध्ये आपल्या या पट्ट्या कटिंग करणार आहोत। तर आता मी इथे चेक करते की किती आहे आणि आपल्याला तेवढे अवेलेबल आहे की नाही। तर बऱ्यापैकी पट्ट्या इथे दिसत आहे, पण आपल्याला इथे तिरक्या पट्ट्या गळ्यासाठी सुद्धा लागणार आहे। बट ठीक आहे, आधी आपण हुक लूक पट्टीसाठी पट्ट्या कट करून घेऊयात आणि त्यानंतर मग गळापट्टीसाठी बघूयात। तर बघा मग आता इथे मी हुक पट्टीसाठी पट्टी कट करणार आहे, तर ती डबल फोल्ड करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने, कारण की मग ती लवकर खराब होत नाही। कारण बऱ्याचदा हुक लूक पट्ट्या लवकर खराब होतात आणि त्याचा खराब झाला तर ब्लाउज काहीच कामाचा राहत नाही। सो त्यामुळे शक्यतो डबल पट्टी करायची। तर डबल पट्टी ती साधारणतः आपली 1 इंचाची किंवा 1.25 इंचाची पाहिजे डबल। आता मी इथे डबल घेतलेली आहे आणि ती जवळजवळ 1.25 इंचाची पट्टी आहे। तर ही हुक पट्टीसाठी घेतलेली आहे। आता बघा हुक पट्टी ही वरच्या आतल्या साईडने असते, त्यामुळे ती लावताना वरच्या साईडने ठेवायची। तर मी इथे अशा पद्धतीने ठेवलेली आहे आणि 1.5 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला एक सिंपल अशी इथे टीप मारून घ्यायची आहे। एकसारखं मार्जिन राहील याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। तर बघा मग मी इथे ह्या पद्धतीने टीप मारली आणि खाली एक्स्ट्राचं कट करायचं, फक्त थोडं फोल्डिंग पुरतं ठेवायचं बघा। आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपण इथे टीप टाकून व्यवस्थित लॉक करून घेतलेलं आहे। आता ही टीप टाकल्यानंतर या पद्धतीने ती पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि आता वरच्या साईडला आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप। तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतली जी काही पट्टी आहे अस्तरची तर त्याचा कपडा वरती दिसायला नको, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही। प्रॉपर फिनिशिंग सहित आपण टीप मारल्यानंतर ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं आहे बघा आणि वरून पुन्हा एक टीप द्यायची आहे। तर थोडासा अंदाज घ्यायचा आहे की आतली पट्टी कुठपर्यंत आहे। जर का म्हणजे उलट पकडून टीप मारली तर बऱ्याचदा टीप ही तिरकी जाण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे शक्यतो सरळ ब्लाउज पकडून टीप मारायची। या पद्धतीने एकदम परफेक्ट अशी आपण इथे हुक पट्टी लावून घेतलेली आहे। आता आपल्याला लावायची आहे लूप पट्टी। तर लूप पट्टीसाठी सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला डबल फोल्ड इथे कपडा घ्यायचा आहे आणि साधारणतः तो डबल फोल्ड आपल्याला 3 इंचाचा पाहिजे नाही, कारण की आपल्याला बरंचसं मार्जिन लागतं आणि ही जी काही लूप पट्टी असते तर ती एक्स्ट्राची असते आणि 1 इंचाची असते। त्यामुळे मग आपल्याला म्हणजे 1 इंच झालीच पाहिजे ती रेडी, म्हणून मग आपल्याला ती पट्टी 3 इंचाची तरी कट करायची आहे। 3 इंचाची कशी, डबल फोल्ड 3 इंचाची। जर का तुम्ही सिंगल फोल्ड करत असाल तर मग 3 इंचाची नुसती केलीच चालेल, डबल फोल्ड असेल तर ती डबल फोल्ड करून मग 3 इंच म्हणजे असं टोटल 6 इंच। ठीक आहे, तर बघा मग ती या पद्धतीने मी डबल फोल्ड केली आणि लूप पट्टी ही वरच्या साईडने असते, त्यामुळे ती लावताना आपल्याला आतल्या साईडने लावायची असते। तर बघा मग खालच्या साईडने फोल्ड केलेला आहे उलटपणा खालच्या साईडने, त्यावर आपण हा पार्ट ठेवलेला आहे आणि इथे आता आपल्याला एकसारखं साधारणतः 1.25 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारायची। स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टीप देऊन लॉक करायचं आहे। ते 2 पदर व्यवस्थित एकसारखे पकडायचे आहे, म्हणजे तिरकं वगैरे जायला नको। आणि या पद्धतीने बघा मग ही टीप मारल्यानंतर ही पट्टी वरती करायची आहे बघा आपल्याला
आणि ती 1 इंचाची सुद्धा झाली पाहिजे. 1 पेक्षा एक्स्ट्रा झाली म्हणजे 1.25 झाली तरी चालेल, पण 1 इंचापेक्षा कमी व्हायला नको. तर बघा मग मी ह्या पद्धतीने फोल्ड केलं. जिथे आपली आधीची टीप होती ती त्यावरच ही टीप आली पाहिजे आणि ही पट्टी आपली एक्स्ट्राच झाली पाहिजे. तर बघा मग ह्या पद्धतीने इथे ही टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, ही लूप पट्टी जी आहे तर ती कटोरीवर नसते, तर ती एक्स्ट्रा असते. ठीक आहे. आता बघा ही टीप मारून झाल्यानंतर त्याच्या जवळून आपल्याला अजून एक टीप मारायची. ऍक्च्युअली मी एक्स्ट्राच आधी इथे कट केलं आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे एक टीप टाकून घ्यायची आहे. स्टार्टिंगला लॉक करायचं आहे आणि एकसारखं मार्जिन पकडत एक टीप टाकली म्हणजे त्या 2 टीपच्या मध्ये आपल्याला लूप करता येईल. आणि याला मी हाताने लूप करणार आहे. बरेच जण मशीनवर सुद्धा करतात, पण ते लवकर खराब होतं आणि हातावर केलेले लूप लवकर खराब होत नाही. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा असे नक्कीच करू शकता. तर बघा मग ह्या पद्धतीने हुक आणि लूप अशा दोन्ही पट्ट्या लावून झाल्या. आता ते एकमेकावर ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला चेक करायचं आहे की त्या सेम आहे की नाही. जर नसेल तर आपल्याला किंचितसा एक्स्ट्राचा कट करायला. पण बघा हे एकदम व्यवस्थित सरळ आहे. पण काय करायचं आहे, बऱ्याच जण गोल गळा आपला व्यवस्थित येत नाही. कटोरी ब्लाऊज जर असेल ना तर पुढचा गळा बऱ्याचदा असं पंचकोनी चौकोन टाईप येतो, गोल येत नाही. तर त्यासाठी काय करायचं, किंचितसा आपल्याला इथून थोडंसं कट करून घ्यायचं आहे. तर बघा मग मी एकदम किंचित, शक्यतो आपल्याला ना हुक पट्टीच्या साईडच कट करायचं असतं, कारण हुक पट्टी आतल्या साईडने असते आणि मग 1/2 इंच कपडा आतमध्ये फोल्ड होतो, म्हणून बऱ्याचदा मग आपला शेप चेंज होण्याचे चान्सेस असतात. तर बघा मग मी इथे सुद्धा थोडी मार्किंग करून घेतली. ऍक्च्युली इथे ना किंचितच केलेलं आहे, लूप पट्टीच्या साईडने गरजच नसते, कारण की लूप पट्टी एक्स्ट्रा बाहेर येते आणि तो गोल शेप ऑटोमॅटिक येतो. पण हुक पट्टीच्या साईडला बऱ्याचदा हा प्रॉब्लेम येत असतो की गोल आकारच येत नाही. तर बघा मग मी किंचितशी थोडीशी मार्जिन म्हणजे मार्किंग केलेली आहे आणि किंचितचं कट केलेलं आहे, फक्त गोलाकार शेप व्यवस्थित सेट व्हावा यासाठी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मग तुम्ही सुद्धा चेक करून थोडंसं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. आपली जी काही गळापट्टी असते ना तर ती लावायची आधी, किंवा जर तुम्ही इथे पायपिंग करणार असेल तर. पण याचा जो काही बॅक पार्ट आहे तर हा डिझाईनचा आहे, त्यामुळे मग आपल्याला इथे गळापट्टी लावावी लागणार आहे. कारण जर का बॅक पार्ट डिझाईनचा असेल आणि पुढे जर पायपिंग केली तर ते लुक मॅच होत नाही आणि ते व्यवस्थित दिसत नाही. सो त्यामुळे मग इथे आपल्याला आता ऑप्शन नाहीये, तर हेच लावणार आहोत आपण आता गळापट्टी. तर मी गळापट्टी कट करते. तर बघा ज्या वेळेस आपल्याला गळापट्टी लावायची असते तर अशा वेळेस शक्यतो आपल्याला तिरक्या पट्ट्या कट करायच्या असतात. का? कारण की तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो आणि सरळ कपडा हा स्ट्रेचेबल नसतो. कपडा जर स्ट्रेचेबल असेल तरच आपला गळा व्यवस्थित गोलाकार होतो. सो त्यामुळे मग मी इथे थोडासा कपडा घेते, कारण ब्लाउज पीस मधला काही जास्त उरलेला नाहीये, स्लीव्स पण मोठ्या होत्या त्यामुळे. तर बघा मग इकडे मी साईडला मार्किंग करून घेते पट्टीच्या सहाय्याने. आणि ह्या ज्या काही पट्ट्या असतात तर त्या 1 इंचाच्या असतात. सो त्यामुळे मग ही पट्टी सुद्धा माझी 1 इंचाचीच आहे, म्हणून मग मी बरोबर दोन्ही साईडने इथे मार्किंग करून घेतलेली आहे. तर डबल फोल्ड जर कपडा केला तर एकच मार्किंग करायची गरज आहे. सिंगल कपडा असेल तर मग 2 वेळेस मार्किंग करायची. ठीक आहे. तर बघा मग तिरक्या पट्ट्या कशा मार्क करायच्या हे लक्षात आलं असेल आणि 1 इंचाच्या करायच्या आहेत. जर का तुमच्याकडे दुसरी पट्टी असेल तर 1 इंच व्यवस्थित मोजून आपल्याला ह्या पट्ट्या कट करायच्या आहे. आणि स्ट्रेचेबल कपडा आहे, मी तुम्हाला आता स्ट्रेच करून दाखवलेला आहे. ठीक आहे. आता मग जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरूनच आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे बघा. आणि हा जो काही कपडा आहे ना तर हा ऍक्च्युली डबल फोल्ड होता, त्यामुळे तर आपल्याला इथे फक्त एकच पट्टी कट केली तरी चालणार आहे. तर बघा मग मी ही एकच पट्टी कट करते फक्त, कारण की त्या 2 आहेत तर एक साईडला एक आणि एक साईडला एक, असं दोन्ही साईडला आपल्याला पुरून जातील. ठीक आहे. सो आता आपण इथे गळापट्टी लावून घेऊयात. तर सगळ्यात आधी आता जी काही पट्टीची बाजू असते ना तर त्या साईडला आपण लावून घेणार आहोत. तर ही जी काही पट्टी आहे तर ती आपल्याला बघा ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे आणि मग ती इथे ठेवून साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, गळापट्टी लावण्याचे अजून 1-2 प्रकार आहेत, तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. पण आता आपण एक मेथड इथे यूज करणार आहोत, तर ती डबल फोल्ड पट्टी करून. ठीक आहे. आणि व्यवस्थित एकसारखं मार्जिन ठेवायचं आहे, गळ्याचा शेप चेंज होणार नाही, एकसारखं मार्जिन येईल पट्टीचं, तर हे लक्ष घ्यायचं. आणि खालचं पार्टचं सुद्धा जर का मार्जिन सुद्धा इथे कमी जास्त झालं तरी सुद्धा आपला शेप चेंज होऊ शकतो. आणि बघा लास्टला इथे ती पट्टी फोल्ड करून डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे. लगेचच आता कंटिन्यू दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ही पट्टी लावून घेऊयात. तर बघा मी ह्या पद्धतीने फोल्ड केलेला आहे, ती इथे ठेवायची आहे आपल्याला. आणि आता इथे डबल फोल्ड म्हणजे फोल्ड करून डबल टिप द्यायची आहे. ठीक आहे, स्टार्टिंगला, कारण की आता इथे आपण लूप पट्टीपासून सुरुवात केलेली आहे. हुक पट्टीच्या साईडने आणि लूप पट्टीच्या साईडने ही पट्टी आपल्याला फोल्ड करायची असते. ठीक आहे. इथे सुद्धा आता 1/2 इंच एवढं एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. तर बघा मग इथे आपण अशा पद्धतीने
टीप टाकून घेतलेली आहे आणि आता एक्स्ट्राचे ते कट करूयात. आता ही पट्टी लावल्यानंतर आपल्याला हा जो काही गळ्याचा आकार आहे ते इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी आणि गळ्याचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसा गोलाकार यावा यासाठी. फक्त एवढंच आहे की कट्स मारताना काळजी घ्यायची आहे की जी काही आपण टीप मारलेली आहे ना तर त्याच्या अलीकडेच कट्स आले पाहिजे. बऱ्याचदा गडबडीत काय होतं की पलीकडे जातात आणि मग ब्लाऊजलाच कट जातो. मग अशा वेळेस आपण म्हणजे कामं वाढतात किंवा टेन्शन येतं काय करणार. सो त्यामुळे फक्त कट्स मारताना तेवढी काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे. आणि मग बघा मी इथे छोटे छोटे इथे कट्स मारून घेतलेले आहे. आता हे कट्स मारून झाल्यानंतर काय करायचं बघा, ही जी काही पट्टी आहे ना ती या पद्धतीने फोल्ड करायची आहे व्यवस्थित प्रेस करून आणि मग आतमध्ये फोल्ड करायची आहे बघा. आणि ती जिथपर्यंत फोल्ड होती शक्यतो पाव इंचाच मार्जिन असतं. हे इकडचं पण करून घेऊयात म्हणजे आतमध्ये पट्टी आणि बरोबर मग ती पट्टी जिथे आहे ना तर त्यावर आपल्याला टिप मारायची. इथे बऱ्याचदा आपण दाबटीप देऊन नंतर हात शिलाई सुद्धा करू शकतो, पण आजकाल ना काय होतं 5 इंच एवढं मार्जिन ठेवून जर का टीप मारली तरी सुद्धा एकदम प्रॉपर अशी फिनिशिंग येते. फक्त ह्या पद्धतीने पट्टी कट केलेली असेल तिरक्या स्ट्रेचेबल कपड्यामध्ये आणि प्रॉपर डबल फोल्ड करून व्यवस्थित जसा गळ्याचा आकार आहे तसं एकसारखं मार्जिन आलं असेल तर तुम्ही बघा ह्या पद्धतीने डायरेक्ट टीप मारू शकतात. तुम्हाला इथे हात शिलाई करण्याची गरज सुद्धा पडत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खरंच खूप सुंदर येते. बऱ्याचदा आपल्याला पुढे लेस लावायची असते गळ्याला तर अशा वेळेस तर अशाच पद्धतीने आपल्याला इथे गळापट्टी करावी लागते. ठीक आहे, तर बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग सहित लागलं गेलेलं आहे. गळ्याचा शेप सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण आतमध्ये पट्टी फोल्ड करून आता टीप टाकून घेऊयात आणि इथे सुद्धा व्यवस्थित एकसारखं मार्जिन राहील. आणि महत्वाचं म्हणजे 5 इंच एवढंच मार्जिन ठेवायचं आहे, जास्त ठेवण्याची गरज नाहीये. आणि टीप मारताना आतली पट्टी सुद्धा त्या टीप मध्ये येते का तर याची सुद्धा थोडीशी काळजी घ्यायची आहे. नाही तर बऱ्याचदा काय होतं नुसती टीप मारली जाते आणि त्या पट्टीवर टीपच बसत नाही, मग ती पट्टी वरती दिसायला लागते. सो तसं होऊ नये त्यासाठी. ठीक आहे, तर बघा मग दोन्ही साईडला फायनली आपण इथे गळापट्टी लावून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता शेप वगैरे एकदम प्रॉपर असा आलेला आहे. आणि आता मी तुम्हाला दोन्ही पण इथे ठेवून दाखवते की किती व्यवस्थित गोलाकार आकार आलेला आहे. आणि फायनली हुक पट्टी, लूप पट्टी, गळापट्टी एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपलं लागलं गेलेलं आहे. सो तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने करून बघा, नक्कीच तुमचं सुद्धा एकदम परफेक्ट येईल आणि काही चुका सुद्धा होणार नाही. मी तुम्हाला एकदम जवळून लुक दाखवते की तुमच्या लक्षात यावं किती म्हणजे सुंदर पद्धतीने आपला हा कटोरी ब्लाऊजचा पुढचा पार्ट रेडी झालेला आहे. कटोरीचा टक्स, क्रॉस पट्टी, साइड पार्ट, हुक लूप पट्टी, गळापट्टी हे सगळं खूप सुंदर लावलेलं आहे. आणि हे संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा फक्त कटोरी ब्लाऊज शिवूनच नाही तर तो परफेक्ट फिनिशिंग सहित कसा स्टिच करावा हे सुद्धा सहज लक्षात येईल. तर मी ज्या काही टिप्स ट्रिक्स सांगितल्या तर त्या नक्की फॉलो करा. तर फॉलो करून शिवून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, तर आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.